शारीरिक संबंधाबद्दल माहिती ही सगळ्यांना असतेच. म्हणजे आपल्या घरचे आपण विचार करू की आपले आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील, ते सगळं माहिती असतं. पण त्याच्याबद्दल काही कॉम्प्लेक्सेस, काही न्यूनगंड असे निर्माण होत गेले आणि त्याच्याबद्दलची चर्चा कमी 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 होत गेली. आता जिथे कुठे प्रॉब्लेम येत असेल तिथेच फक्त ती चर्चा व्हायची किंवा होते अजूनही. आजकालचा काळ बराचसा बदललेला आहे. आता आपण असं गृहीत धरूया की इंटरनेट जेव्हा आलं आणि इंटरनेट जेव्हा जोरात आलं, इंटरनेटच्या आधीचा काळ आणि इंटरनेटच्या नंतरचा काळ. इंटरनेटच्या आधीच्या काळामध्ये मुलं म्हणा, मी मुलांच्या बाबतीत जास्त बोलीन, मुलींच्या बाबतीत मी काही बोलणार नाही तेवढं. पण मुलांना म्हणजे काही माहिती जर मिळवायची असेल तर मग त्या प्रकारची पुस्तकं बाजारात मिळायची किंवा मग 4 मित्र जमून एखादा टीव्ही भाड्याने आणायचे, एक VCR भाड्याने आणायचे आणि त्या प्रकारचे फिल्म्स पाहायचे आणि अशा प्रकारे ती माहिती घ्यायची. किंवा ह्यातलं काही जरी नसेल तरी मग जो लग्न झालेला मित्र आहे तो त्याला सांगायचा की कुठल्या प्रकारे तू अप्रोच झाला पाहिजेस, कसं आहे, असं एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, असं ते पूर्वी घडायचं. इंटरनेट नंतर इंटरनेटवर इतकी माहिती आली, माहितीचा इतका भडीमार झाला की आता माहिती सगळ्यांना आहे. पण त्याचा थोडंसं म्हणजे नुकसानही आहे बरंच. म्हणजे शरीर संबंध याबद्दल किंवा लैंगिकता याबद्दल बोलणं कमी झालं, त्यामुळे असं तर झालं की त्याबद्दलचे समज आणि गैरसमज वाढत गेले, निर्माण झाले असतील. हो, म्हणजे आता तुम्ही उदाहरणार्थ इंटरनेट घ्या. इंटरनेटमध्ये माहिती भरपूर आहे, पण त्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे खूप लोकांना कळत नाही. म्हणजे मी नेहमी पेशंटला सांगतो की इंटरनेट विल गिव्ह यू इन्फॉर्मेशन, बट यू हॅव द इन्फॉर्मेशन, आय हॅव द नॉलेज. त्यामुळे त्या इन्फॉर्मेशनचं काय आणि कसा उपयोग करता हे महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ काही मुलं माझ्याकडे येतात आणि ते बरेच डिप्रेस्ड असतात, ते बरेच खजील झालेले असतात आणि त्यांनी कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं, यूट्यूबवर पाहिलेलं असतं किंवा अजून कुठेतरी वाचन झालेलं असतं आणि बरोबर चुकीचं जे आहे ते उचललेलं असतं आणि ते चुकीची माहिती आपल्याला ती लागू पडतीये असं त्यांना कायम वाटत असतं. तसं स्त्री पुरुष शारीरिक संबंध किंवा लैंगिकता वगैरे याबद्दल समज आणि गैरसमज ह्या गोष्टीबद्दल आज आपल्याला म्हणजे आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. जरूर. शरीर संबंध, समज आणि गैरसमज याबद्दल माहिती देण्यासाठी नांदेडचे प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉक्टर उमेश भालेराव हे आपल्या TSTS चॅनलमध्ये आलेले आहेत. तर डॉक्टर साहेब, दर्शकांतर्फे आणि आपल्या चॅनलतर्फे तुमचं खूप खूप स्वागत. मीही तुमचा खूप आभारी आहे की या माध्यमातून थोडंसं प्रबोधन लोकांचं व्हावं ही माझी इच्छा आहे. तर आपल्याला जी काय माहिती पाहिजे असेल ती मी द्यायला तर तयार आहे, आपण विचारू शकता. तर सर, काय होतं की बऱ्याचदा माहीत असतं, पाहून माहीत असतं, ऐकून माहीत असतं, वाचून माहीत असतं शरीर संबंधाबद्दल, पण ती गोष्ट केलेली नसते. मग केलेली नसते त्यामुळे जाणून घ्यायच्या भूमिकेतून त्यांना काही समज आणि गैरसमज निर्माण होतात. तर नेमके काय गैरसमज असतील बरं तुमच्या ज्या तुमच्या अनुभवामधून
काय गैरसमज असतात? नाही, आता कसं झालंय की सध्याचा काळ असा आहे की जवळपास जसं मी मगाशी म्हटलं की इंटरनेटच्या आधीचा काळ, इंटरनेट नंतरचा काळ, इंटरनेटवर गुगलवर बरंच वाचन असतं, त्या प्रकारचे फिल्म्स असतात, त्या प्रकारची माहिती असते आणि त्याच्यातनं थेरॉटिकल माहिती असते. सध्याचा असाही काळ मी म्हणू शकीन, आता टक्केवारी मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण बरेच लोकांनी म्हणजे मुलांनी तरी ह्याचा अनुभव घेतलेला असतो. फार थोडी टक्केवारी अशी आहे जिथे बिलकुलच काही अनुभव नाही आहे. अशा लोकांना माहिती असते, पण जेव्हा लग्न होतं आणि जेव्हा पती आणि पत्नी एकत्र येतात, तर थोडीशी परफॉर्मन्स अँक्झायटी त्या मुलाला असते. ज्यांनी कधीच हा अनुभव घेतलेला नाही, अशा मुलांबद्दल बोलतोय मी. तर ती परफॉर्मन्स अँक्झायटी असते आणि ती परफॉर्मन्स अँक्झायटी जर जास्त शिगेला गेली, तर थोडासा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो आणि संबंध व्यवस्थित एस्टॅब्लिश करता येत नाही किंवा संबंध व्यवस्थित होत नाही. आता परफॉर्मन्स एन्झायटीला आपण थोडक्यात जरा आमच्या काही दर्शकांसाठी सोप्या भाषेमध्ये परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणजे आपण व्यवस्थित संबंध करू शकतो का नाही ह्याच्याबद्दलची चिंता. ओके. अशी ती चिंता असते. बरेच वेळा माझ्याकडे काही पेशंट येतात, ते म्हणतात की माझं 1 महिन्यानंतर लग्न आहे आणि म्हणजे मला फार त्याच्याबद्दल खूप चिंता वाटते की मला जमेल का नाही, होऊ शकेल का नाही. आणि मग ते काही ना काही गोष्टी त्याच्यामध्ये ते सांगतात की नाही बुवा मला म्हणजे बिलकुलच त्या प्रकारचं पुस्तक वाचलं तर काहीच भावना होत नाहीत किंवा झोपेमध्ये मला काही भावना होत नाहीत, मला त्या प्रकारची स्वप्न पडत नाहीत, अशा गोष्टी, किंवा लिंग माझं लहान आहे, किंवा असे बरेच ते कारण मग सांगत जातात. आणि हे काहीच नसतं. हे जसं जसं लग्न जवळ येत असतं त्याला ती परफॉर्मन्स अँक्झायटी असते. अच्छा. हां, म्हणजे त्याला ती चिंता लागलेली असते की आपलं व्यवस्थित होईल का नाही, आपण पत्नीला व्यवस्थित सुखावता येईल का नाही, पण ह्याबद्दल. मग ही जी अस्वस्थता आहे की आपण लग्नानंतर वैवाहिक जीवनामध्ये शरीर संबंध करण्यासाठी समर्थ होऊ की नाही किंवा चांगला परफॉर्म करू की नाही, तर ह्याची काय कारण आहेत असं वाटण्याचं? नाही, हे केवळ एक तर माहितीचा अभाव किंवा चुकीच्या माहिती जर मिळाली असेल किंवा चुकीची माहिती तो डोक्यात घेऊन बसला असेल, त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं. मी असं एक पाहिलेलं आहे की काही माझ्या पाहण्यात आहेत ओळखीची काही, त्यांनी ना लग्न अगोदर म्हणजे व्यावसायिक अशी सेवा देणारी ज्या महिला असतात किंवा त्यांच्याकडे जाऊन हे नेमकं समजून घेण्याच्या कुतूहलापोटी ते त्यांच्याकडे गेले आणि त्यावेळेस त्यांना तिथे ती गोष्ट करता नाही आली प्रॉपर. मग त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती बसली होती सर की हे मला जमेल की नाही. असं होतं, कारण म्हणजे काही समाजामध्ये, आता मी नाव घेणार नाही, पण काही समाजामध्ये वडील हा म्हणजे हे मुलाला घेऊन जातात एक व्यावसायिक स्त्रीकडे आणि त्या स्त्रीला आधी समजून सांगितलेलं असतं की ह्याला नीट शिकव, आणि तिकडे मग ती स्त्री त्याला शिकवते. पण कधीकधी असंही त्याचं उलट होतं की तिकडे त्याला व्यवस्थित संबंध करता येत नाही आणि अशा वेळेस तो अधिक टेन्शनमध्ये येतो, कारण ती सिच्युएशन वेगळी असते, तो जो माहोल आपण म्हणतो तो माहोल वेगळा असतो, घरचा माहोल वेगळा असतो. ह्याच्यामुळे ते बरेच प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. कधी कधी असंही होतं की घरात खूप माणसं असतात, जागा खूप कमी असते. हे मोठ्या शहरांमध्ये आपण पाहतो. हो हो हो. तर तिथे सुद्धा म्हणजे परफॉर्मन्स अँक्झायटी ज्याला आपण म्हणतो की कोणी ऐकलं तर मग मुलगी म्हणते
आवाज नका करू जास्त किंवा जे काय असेल ते, कारण असतीच 10 बाय 10ची खोली. हो 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 आहे. हो गर्दी म्हणजे हा. जिथं घनता जास्त आहे हा. तिथे एकाच रूम मध्ये राहतात. म्हणजे मुंबईमध्ये मी पाहिलेलं आहे की हो. चाळीमध्ये एकाच रूम मध्ये हो. 3-3 कुटुंब राहतात 3-3 कुटुंब राहतात. आणि मग ते शिफ्ट मध्ये अगदी ह्या तासात हो. असाही एका रूम मध्ये म्हणजे हो. सिनियर मंडळी मग बाहेर फिरायला मारतायत तेवढ्या वेळ, अशी म्हणजे एवढी भीषण परिस्थिती सुद्धा आहे तशी. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये खास करून मुंबईमध्ये तर नक्कीच आहे. हा. मग त्यावेळेस साहजिकच असं दडपण येऊ शकतं. हे दडपण येऊ शकतं. हो. म्हणजे हे पण एक कारण आहे. हो. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.